तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण माहितीबाबत जाणून घेणार आहोत, जी की लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. तर मित्रांनो, लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचे हप्ते उशिराने जमा झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये चिंता वाढली आहे. तर मित्रांनो, 3,000 एकत्र मिळणार की वेगळे, याबाबत सरकारकडून अजून स्पष्टता नाही. तर मित्रांनो, जाणून घेऊयात नक्की काय आहे अपडेट. तर मित्रांनो, एप्रिल महिन्यात संपण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही आणि गेल्या अनेक महिन्यांपासून ही योजना नेहमी 1 महिना उशिरा चालत आहे. परंतु यंदा विलंब आणखी वाढला आहे. तर मित्रांनो, महिलांच्या खात्यात मार्चचा हप्ता कधी येणार आणि एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार की स्वतंत्रपणे येतील, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. तर मित्रांनो, राज्यात लाखो महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून त्यांना दरमहा 1,500 रुपये मिळण्याची तरतूद आहे. मात्र हप्ता नेहमी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होतो. एप्रिलचा महिना संपायला अवघे 3 दिवस शिल्लक असताना मार्चचा हप्ता अद्याप प्रलंबित आहे. तर मित्रांनो, यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी आणि चिंता वाढली आहे. काही ठिकाणी 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये मिळणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. तर मित्रांनो, तर काहींना फक्त 1 महिन्याचे पैसे अपेक्षित आहेत. सरकारी अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. मात्र एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. योजनेतील विलंबाचे कारण म्हणजे लाभार्थ्यांची पडताळणी आणि तांत्रिक अडचणी आणि निधीची उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. तर मित्रांनो, गेल्या काही वर्षी अशा प्रकारचे विलंब झाले होते, ज्यामुळे महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. लाडकी बहीण योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा सहाय्यक रक्कम मिळते. सध्या 2.5 कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. मात्र नियमित हप्त्यांमुळे योजनेवर विश्वास कमी होत आहे. तर मित्रांनो, ग्रामीण भागातल्या महिलांना हा हप्ता घरखर्चासाठी महत्त्वाचा असतो, असे स्थानिक कार्यकर्ते सांगत असतात. तर मित्रांनो, महिलांमध्ये निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे आता सरकारकडून लवकरात लवकर घोषणा अपेक्षित आहे. मात्र मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्र येणार असतील तर 3,000 रुपये किंवा फक्त एप्रिलचे 1,500 रुपये मिळणार, हे स्पष्ट झाल्यासच लाभार्थ्यांची संख्या दूर होईल. दरम्यान अधिकृत वेबसाईटवरून किंवा जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्याचा सल्ला दिला जात आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर एक कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.